कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी काय उणे तुम्हापाशी काय उणे तुम्हापाशी मी तव अल्पची संतोषी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा किंवा प्रेम भातुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडलो बराणी समचरण सरोजम सांद्र निलांक जगन हित पानि मंडन मंडनानि तरुण तुलसी माला बंधरम बंध नेत्रम सदय धवलः संविठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चंद्रचरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडावता तुझे पाया दंडावता तुझे पाया दंडवता तुझे पाया गंडावता तुझे पाया तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडावता तुझे पाया तुझे पाया जाणे भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरः सोपाना भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित कलत नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामी सहितं नमामि। आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिणी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मिया किंबहुना दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण
तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता हरी तुम्ही विश्वनाथ दीनरंग मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडलो बराडी विठ्ठल तुम्ही विश्वनाथ दीनरंग मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडलो बराडी प्रस्तुत. प्राप्त वेळी संकीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या संकीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगाचा भाव सुरुवातीला जर आपल्याला थोडक्यात पाहायचा झाला तर या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय विश्वेश्वरांकडे, काशी विश्वेश्वरांकडे एक विनंती व्यक्त करतायत आणि त्यानंतर त्या विनंतीनंतर एक मागणी त्यांची. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही विश्वनाथ, सुरुवातीला स्तुती करतात, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ आहात, मी सामान्य दीन आहे, रंक आहे, शरण आलेला आहे, पाया पडलो बराडी. तुमच्याकडे काय कमी आहे असं नाही, तुम्ही विश्वनाथ असल्यामुळं तुमच्याकडे काहीही कमी नाही आणि माझी अपेक्षा अगदी कमी आहे. म्हणून अभंगाची पार्श्वभूमी समोर ठेवल्याच्या नंतर आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजन कार्यक्रमाच्या नियमानुसार द्यावं या उद्देशानं आज महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. संपूर्ण भारतवर्षात जगाच्या पाठीवर सगळ्या ठिकाणी या शिवरात्रीच्या पर्व काळावर, या शिवरात्रीचा उपास असेल, शिवरात्रीचा जागर असेल, शिवरात्रीच्या संबंधानं भगवान शिवांची होणारी भजनं असतील, संपूर्ण कार्यक्रम जागरासहित, उपवासासहित आणि भगवान परमात्म्याच्या शिवलिंगावर होणारा अभिषेक या संबंधानं समस्त या ठिकाणी शैव आणि वैष्णव या दोनही किंवा शाक्त संप्रदाय असेल, दानपत्य संप्रदाय असेल, या जगाच्या पाठीवर जेवढे जेवढे संप्रदाय आहेत ते सगळे संप्रदाय आज भगवान शिवांची आराधना करतात. विठ्ठल सगळीकडे शिवरात्र संपन्न होती. कालही आपण कीर्तन ऐकलं, सुंदर सुंदर छान अगदी कीर्तनांचं आयोजन आपण केलेलं होतं. आजच्या शिवरात्रीला शिवभोळा चक्रवर्ती याचा काहीसा प्रघात आहे आणि तुम्ही विश्वनाथ. शिवभोळा चक्रवर्तीचं काल काहीसा वाहापो कीर्तनकार महाराजांकडनं झालेला आहे. म्हणून आपण या ठिकाणी अभंग बदलून आज तुम्ही विश्वनाथ घेण्याचा या ठिकाणी विचार केला. आपण सर्वजण साधक मंडळी या धानिवली गावावर गुरुवर्य कमलनाथ बाबांच्यावर प्रेम करणारी सर्व मंडळी या ठिकाणी प्रतिवर्षी अतिशय प्रेमानं आनंदानं उपस्थित होता. सगळे कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीनं आपण यांचं आयोजन आणि त्याच्यामध्ये सम्मिलित होऊन त्या कार्याला सगळेजण हातभार लावत असतो. आजच्या जागराच्या सेवेसाठी उपस्थित असलेले सर्व महानुभाव, दत्ता महाराज शेळके असतील, आमचे शिवाजी दादा असतील, खाटेकरी महाराज असतील, भागवतजी, गोरखजी गोंधळी सर असतील, आमचे भंडारी दादा असतील, दोनही मृदंगमणी, माझ्यासमोर फार थोर व्यक्ती राजकीय क्षेत्रातील असतील, पारमार्थिक क्षेत्रातील असतील, अन्य क्षेत्रातील भगिनी वर्ग, कीर्तनकार, प्रवचनकार, गायक वर्ग, अण्णा असतील, आमचे कांतीबाबा समोर बसलेले आहेत, विणेकरी, टाळकरी, मृदंगमणी, समवेत असणारे दोनही मला सांभाळून घेणारे चोपदार, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सर्वांच्या चरणावर एकदा विनम्र अभिवादन करतो आणि कमी वेळेमुळे लवकरात लवकर अभंगाकडे येण्याचा प्रयत्न करतो.
विठ्ठल. या अभंगामध्ये या अभंगाची पूर्वपीठिका जर पाहायची झाली, शिवरात्रीच्या संबंधानं काही प्रस्तावना देण्यापेक्षा आपण 2 दिवस ते ऐकलेलं आहे. आपण ते ऐकत आहोत. आजच्या पर्व काळावर शिवरात्रीची एक विशेष कथा ऐकायची असते, ती आपण काहीशी सांगण्याचा मध्ये प्रयत्न करू. लवकरात लवकर अभंगाला स्पर्श करून अभंग संपणार तर नाही, परंतु वेळेत आपली कीर्तन सेवा आटपण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण पुढे ही बहुत करणे आहे असं म्हटलं तर काय अवघड ठरणार नाही. या अभंगाची पार्श्वभूमी जर आपल्या लक्षात आणून द्यायची झाली तर हा जगद्गुरु तुकोबारायांचा असलेला अभंग, हा अभंग पत्रिका या प्रकरणामध्ये येतोय. अनेक प्रकरणं, मागणीपर प्रकरणं असतील तुकोबारायांची, काही उपदेशपर प्रकरणं असतील, आपल्या पत्नीला दिलेला उपदेश अशी काही स्वतंत्र प्रकरण असतील, अशी वेगळे वेगळे काही देवाचे ऋण व्यक्त करणारे, देवाकडे काही मागणारे म्हणजे मागणीपर, नामपर, भक्तीपर, संतपर अशी वेगळी वेगळी प्रकरणं आपण त्याचा उल्लेख करत असतो. या प्रकरणापैकी आजचं जे प्रकरण आहे हे वेगळंच प्रकरण आहे. आजचं प्रकरण थोडं वेगळं प्रकरण आहे. हे प्रकरण एक पत्रिका प्रकरण, अशा प्रकरणातला आजचा अभंग आजच्या सेवेसाठी घेतला आहे. विठ्ठल. एक शिवभक्त असलेला साधक, भगवान शिवांचा साधक, जगद्गुरु तुकोबारा हे वारकरी संप्रदायाचे अनुयायी आहेत. ज्यांनी या भागवत संप्रदायाची उभारणी करत असताना कळशस्थानी ज्यांनी काम केलेलं आहे, ज्यांनी कळशाचं काम केलेलं आहे, ते तर अनंत ब्रह्मांड जयाचे उदर, भगवान परमात्म्याच्या उदरामध्ये जर अनंत ब्रह्मांड आहेत तर अनंताला हिशोब नाही. म्हणजे या विश्वाला अंत नाही, हे विश्व सुद्धा अनंत आहे. विठ्ठल. या विश्वाला कोणताही अंत नाही, या विश्वाला अंत नाही, आणि या विश्वाला आवरण ज्या परमात्म्याचं आहे तो भगवान शिव. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे. जिथं रूप नाही, जिथं रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुझी प्रभुराया. जो निर्गुण निराभास, जेथोनी उद्भव सकळ ब्रह्मास, आदी नारायण म्हणते त्यास तो सर्वांचा आदिगुरु. विठ्ठल. विश्वनाथ या एका शब्दाची जरी आपण व्याख्या करत गेलो तरी आपल्याला वेळ तर पुरणारच नाही, एका कीर्तनात पण होणार नाही. एकच विश्वनाथ करायचा. तुम्ही हे बघा, आज अण्णांचं म्हणणं असं आहे, आज जागर आहे. येतो त्या कथेकडे पुढच्या चरणामध्ये. आणि जागराच्या दिवशी जागरच करायचा असतो. जागर करताना खायचं नसतं असं त्या कथेत सांगितलं, पण आपल्याला खायचंय. मी तुम्हाला वेळच सोडणार आहे, काही काळजी करू नका. विठ्ठल. तुम्ही विश्वनाथ, भगवान शिव हे विश्वनाथ आहे. शिव हे तत्व आहे, शिव हे तत्व आहे. आणि शंकर हा गुणामध्ये आहे. नको त्या चिंतनाकडे जास्त जायला असं मला वाटतं. जे निर्गुण आहे ते शिवतत्व आहे. कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोलीत ती. मायेची उपाधी नाही तो शिव, आणि ज्यानं मायेची उपाधी घेतली तो शंकर. शंकरती शंकरा, जो सगळ्यांना आनंद देतो. आनंद दोघंही देतात, परंतु ज्याला निर्गुणाचा घेता येत नाही त्याला सगुणाचा आनंद देण्यासाठी आकारात येतो तो शंकर. विठ्ठल.
निर्गुणाचा बोध कठीण. लक्ष्मण महाराज बसलेत पुढे. भागवताचार्य त्यांचं प्रमाण घेतलं म्हणून त्यांच्याकडे निर्देश केला. निर्गुणाचा बोध कठीण, निर्गुण समजायला अवघड आहे. मग काय असतं माहितीये का, बाळ रडतं. बाळ रडायला लागल्याच्या नंतर एखादं बाळ असं असतं, कुठे गेलं ते, हा ते असं असतं, ते असं हट्ट करतं की आपण एखादी वस्तू देऊ शकत नाही, अशी वस्तू मागतं. मग काय करायचं? एका बाळानं आईकडे चंद्र मागितला. आता जर आईकडे बाळ चंद्र मागतंय तर चंद्र आणून द्यायचा कसा, हा प्रश्न आहे. चंद्र तर खाली आणता येत नाही. बाळ रडतं, बाळाकडे आई खुळकुळा देते, बाहुली देते, बावला देते, खजेरी देते, डफरा देते, सगळं देते, पण बाळ रडायचं थांबत नाही, बोलतो मला चंद्रच पाहिजे. आता तो श्रीमंत नाही, उडी मारीला आणि चंद्राला, सूर्याला जसं गिळलं होतं तसं चंद्रापर्यंत जाऊ शकत नाही. मग आता बाळाचा हट्ट पुरवला पाहिजे. बाळ हट्ट, श्री हट्ट आणि राज हट्ट, हे 3 हट्ट पुरवायला लागतात. बाळाचा हट्ट पुरवला नाही तर ते रडत बसतं. श्री हट्ट जर पुरवला नाही तर काही खैर नाही, आणि राज हट्ट पुरवला नाही तर राजा हा केव्हा कोपेल सांगता येत नाही. मग बाळाचा हट्ट पुरवला पाहिजे, आणि बाळाचा हट्ट पुरवणं आईचं कर्तव्य आहे. आम्ही बाळ आहेत म्हणून हट्ट करतो आणि तुम्ही ते पुरवता. मग आता पुरवला पाहिजे. आता चंद्र आणून द्यायचे. जर एखाद्या मातेच्या बाळानं चंद्र मागला तर तुम्ही काय कराल? मीच सांगतो, वेळ घालवायचा नाही. त्या आईनं असं केलं, रात्रीची वेळ आहे, चंद्र माथ्यावर येऊन दिलाय, परातीमध्ये पाणी घेतलं आणि बाळाला सांगितलं, बाळा तुला चंद्र पाहिजे ना, हा घे. मग आता निर्गुण जो परमात्मा आहे त्या निर्गुण परमात्म्याला आपण जाणू शकत नाही. निर्गुण परमात्मा जाणणं ही एवढी सोपी गोष्ट नाही. निर्गुण परमात्म्याला जर जाणायचं असेल तर निर्गुण परमात्म्याला जाणण्यासाठी आश्रय करावा लागतो सगुणाचा. सगुणाचा आश्रय करावा लागतो. निर्गुणी पावलो सगुणी भजता, सगुणी भजता निर्गुणा पावलो. निर्गुणाला जर भेटायचं असेल तर आश्रय करावा लागतो सगुणाचा. आता या लोकांना माझं जे निर्गुण रूप आहे हे तेवढं आकळता येणार नाही, म्हणून परमात्मा सगुण झाला. जो निर्गुण आहे त्याला म्हणतात, तो जो अमर्याद आहे त्याला म्हणतात शिव, आणि आकाराला जो आला त्याला म्हणतात शंकर. विठ्ठल. मग ज्योतिर्लिंगाच्या संबंधानं का होईना, परंतु ते निर्गुणाचं स्वरूप आहे. मगाशी आपण दीपज्योतीचा कार्यक्रम केला, दीप लावला. तो दीप लावण्यापाठीमागचा उद्देश आहे हा समयी मधला दीप असेल. त्या दीपाची जी ज्योत आहे तीच ज्योत आमच्या अंतःकरणामध्ये प्रज्वलित व्हावी. सगुणी भजता निर्गुणी पावलो. विठ्ठल. मग तुम्ही सगुणातले असोत अथवा निर्गुणातले असोत, सगुण निर्गुण एको गोविंद रे, तुम्ही दोघही एकच आहात पण विश्वनाथ आहात. हे खरं आहे, तुम्ही विश्वनाथ, मात्र मी जो आहे जगद्गुरु तुकोबर आहे स्वतःकडे लहानपण घेता. लहानपण देगा देवा. लहानपण घेणं फार आवश्यक असतं. कुठेही गेलं ते पण चांगलं नाही. छावा पिक्चर आला आता, संभाजी महाराजांनी घेतलं नाही घेतलं. अनेक अशी आहेत, अनेक क्षेत्र अशी आहेत की ते लहानपण घेता येत नाही. अर्जुनाला घेता आलं असतं, घेतलं नाही. पण संतांच्या ठिकाणं, ज्या ठिकाणी देव भेटतोय, ज्या ठिकाणी संत भेटतात, ज्या ठिकाणी गुरुचा आश्रय होतोय, त्या ठिकाणी लहानपण घेणं कधीही चांगलं, आणि किंबहुना नाही तर ते घेतलंच पाहिजे. आता देवाला निरोप द्यायचे, विश्वाच्या जनिताला निरोप द्यायचे. ज्याच्या तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी सत्ते, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. परमात्मा लहान नाही, परमात्मा फार मोठा,
सगळ्यात मोठा परमात्मा आहे, सर्व शक्तिमान आहे, झाडाची आहे पाणी, हले ज्याची सत्ता. कर्तृत्व काय आहे? परमात्म्याचं कर्तृत्व. झाडाचं पान सुद्धा त्या परमात्म्याच्या सत्तेशिवाय हलूच शकत नाही, हे परमात्म्याचं कर्तृत्व आहे. त्याच्यामध्ये ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसती जेत, म्हणून तो भगवंतू. आता विश्वनाथ आपण थांबूया, विश्वनाथाच्या जरा पुढे गेलो पाहिजे. म्हणून तुम्ही विश्वनाथ आहात, सर्व शक्तिमान आहात, तुम्ही विश्वनाथ आहात. आणि तुमच्या समोर मी एक सामान्य आहे, दीन रंगमी अनाथ. देवाकडे जात असताना दीन व्हावं लागत असतं. बरं, दीन व्हायचं म्हणजे काय व्हायचं? दीन म्हणजे गरीब व्हायचं. गरीब व्हायचं, गरीब होणं म्हणजे आपल्याजवळ आता काही शिल्लक राहिलेलं नाही, म्हणजे गरीब. आता आपल्याकडे काही शिल्लक नाही. तुकोबारायांची उंचीचा विचार केला तर जाळोनी संसार वैसलो अंग. मग तुकोबारायांचं जीवन आणि इतरांचं जीवन याच्यामध्ये आपल्याला तुलना नाही करता येणार, तेवढी तुलना करता येणार नाही. पण दीन म्हणजे काय व्हावं? संपत्तीचा त्याग करावा, संपत्ती कमवूच नये, आपलं घरदार सोडावं, आपला संपूर्ण प्रपंच वाऱ्यावर सोडावा आणि वनामध्ये कुठेतरी निघून जावं, असा त्याचा अर्थ घेता येत नाही. न लगती सायास जावे वनांत, सुखे येतो घरात नारायण. तो परमात्मा सुखानं घरी येतो. न लगती सायास, दीन होणं म्हणजे काय? मग आहे धन तेवढं वाटून टाकायचं का? थोडं ठेवलं पाहिजे आपल्याला, पण लागतं ना, शरीर आहे. मग शरीर जवळ जोपर्यंत जवळवरी संग प्रकृतीचा तव त्याग न घडे कर्माचा. प्रकृती आहे, कर्म आहे, म्हणून त्याला संपत्तीची आवश्यकता आहे. मग ती कमू नये का? मग असा अभंग केला नसता, जोडून या धन उत्तम व्यवहार उदास विचारे वेंचकरी. असा अभंग केला नसता. जोडलं पाहिजे. संपत्ती असावी, तिचा उगाच त्याग करून चालणार नाही, योग्य ठिकाणी वापरावी. मग करावं काय? संपत्ती त्यागायची नाही, बायका मुलं त्यागायची नाही, घर त्यागायचं नाही, वैभव त्यागायचं नाही. धावतं सांगतोय, जास्त समजावत नाही, आपण सगळे जाणते आहात. मग याची त्यागाची आवश्यकता नाही. त्यागायचं आहे तर काय त्यागायचं आहे? दीन व्हायचं आहे. दीन कसं व्हायचं आहे? तर आपल्या अंतःकरणामध्ये असलेले विकार यांचा त्याग करून माणसानं दीन व्हावं. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, या परमात्म्याच्या चिंतनानं माझ्याकडे मी दीन झालोय, माझ्याकडे आता विकार राहिलेले नाही. काम नाही, काम नाही, काम नाही, काम नाही, काम नाही, काम नाही, काम नाही. झालो पायरी कामा, झालो पायरी कामा, झालो पायरी कामा, झालो पायरी कामा. ओ काम नाही, काम नाही, झालो पायरी कामा, झालो पायरी कामा, झालो पायरी कामा. नाही, काम नाही, झालो पायरी कामा, झालो पायरी कामा, झालो पायरी कामा. काम नाही, काम नाही, झालो पायरी कामा. काम राहिला नाही. वास्तवात जर जगद्गुरु तुकोबारायांच्याच जर आपण त्यांचंच चिंतन, त्याच्या चरित्राचं जर चिंतन करायचं ठरवलं तर जगद्गुरु तुकोबाराय जगाच्या पाठीवर जेवढे संत झाले, या सगळ्या संतांमध्ये जगद्गुरु तुकोबाराय हे सगळ्यात श्रेष्ठ संत आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या बरोबरीला येणारा संत नाही. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय आणि जगद्गुरु तुकोबाराय हे दोन संत, या दोन संतांच्या बरोबरीला येणारे इतर संत नाही. नाथ महाराज बरोबरीचे आहेत, पण त्यांच्या पुढचे संत नाही. हे डायरेक्ट टोकाची भूमिका. जगद्गुरु तुकोबारायांनी चाकण 84 ची असलेली सावकारकी सगळी सोडून दिली आहे. आपल्या असलेल्या सगळ्या हिशोबाच्या वह्या, लोकांच्या जमिनीची कागदपत्र सगळी इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवली. इंद्रायणीच्या डोहामध्ये सगळे हिशोबाचे कागदपत्र बुडवले
जोपर्यंत डोक्यात हिशोब आहे तोपर्यंत डोक्यात देव येत नाही. मग डोक्यातील हिशोब पहिले बाजूला केला पाहिजे. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोधे केले घर रीती. मग हा हिशोब जो आहे हा काम आहे. कामाचा संबंध तिथे येईल. कामना आहे, इच्छा आहे, काहीतरी मिळवण्याची हाव आहे. मग जोपर्यंत हे आहे तोपर्यंत परमात्मा दूर आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी अंतःकरणातून काढाव्यात. अंतःकरण स्वच्छ करावं, अंतःकरण निर्मळ करावं आणि मग योनी गोपाळ राहे त्यात. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. विठ्ठल मी आता दीन आहे, सामान्य झालोय, लवचिक झालोय. जो ताठ असतो ना, माऊली म्हणतात तो लाटी वय जैसा न लवे. तो लाटण्यासारखा ताट असतो, तो चालत नाही. महापुरे झाडे जाती तेथे लवाले वाचती किंवा वाकती, लवाळीच राहतात. मग नम्र झाला होता तेने कोण दिले अनंता. नम्रता हा ज्ञानाचा पाया आहे. आपल्या शाळेमध्ये बहुतेक शाळेत गेलेले, शाळेमध्ये भिंतीवर लिहिलेलं वाक्य असायचं, नम्रता हा ज्ञानाचा पाया आहे. नम्रता काय म्हणतात ना, आपल्याकडे म्हण आहे, मुंगी होऊन साखर खावी, असंच म्हणतात ना. हाती होऊन लाकडं फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खाल्लेली बरी. लहानपणा देगा देवा, लहानपणा देगा देवा, लहानपणा देगा देवा, लहानपणा देगा देवा. मुंगी साखर तरवा, मुंगी साखर तरवा, ऐरावता लहानपण दिगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार. ऐरावत मोठा आहे, रत्न मोठा आहे, पण अंकुश ठेवावा लागतो. अंकुश ज्ञानेश्वरीमध्ये साधारण या संबंधाच्या ओवी मला आठवते. हळूहळू ढळे ढळे येतुले एके वेळे, मार्गाचे निबळे निश्चित ठाले. पिपिलिका मार्ग सांगत असताना मुंगी हळूहळू जाते आणि त्या फळापर्यंत जाते आणि त्याचा स्वाद चाखत असते. म्हणून दीन झाले तुकोबराय, साधकांना दीन व्हावं. तुकोबराय स्वतः झाले याचा अर्थ आपण असं व्हावं असं तुकोबरायांना अभिप्रेत आहे. दीन, त्यानंतर मी रंक आहे, सामान्य आहे, अगदी सामान्यातला सामान्य आहे. दीन, रंक आणि अनाथ. अनाथ शब्द असं सांगतो ज्याला कोणीतरी आहे, ज्याला परमात्म्या व्यतिरिक्त कोणी नाही, तोही अनाथ. आणि परमात्म्या व्यतिरिक्त या जगामध्ये अनेक गोष्टी आहेत, तो अनाथ नाही. या भौतिक जगातील नातेसंबंध जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपण अनाथ नाही. ते गजेंद्र मोक्षाची कथा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पाहता येईल. द्रौपदी मातेचं आपल्याला पाहता येईल. आपले पती आहेत, भीष्म द्रोण आहेत असं वाटत होतं द्रौपदी मातेला. अनाथ नाही, परमात्मा तोपर्यंत आलेला नाही. म्हणून माणूस अनाथ झाला पाहिजे, अनाथ झाला पाहिजे. आपण अनाथ व्हायला तयार नाही. माझे एवढे सोबती आहेत, एवढी माणसं आहेत, एवढी मला सांभाळ करतील, असं करतील, तसं करतील. जोपर्यंत या गोष्टी आपल्या अंतःकरणात माझं कोणीतरी आहे तोपर्यंत परमात्मा नाही, तोपर्यंत अनाथ नाही. आणि या जगाच्या पाठीवर आता त्या परमात्म्याशिवाय मला कोणीच नाही हा भाव जेव्हा आपल्या अंतःकरणात तयार होईल त्याला म्हणतात अनाथ. विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुम्ही विश्वनाथ आहात, तुमच्याकडे काही कमी नाही. आजचा तसा जागराचा पण दिवस होता. जागराचा दिवस म्हणजे आपल्या सप्ताहाचा तृतीय दिन. तृतीय दिन असल्यामुळे उद्या काल्याची सेवा आहे आणि परमात्म्याकडे मागणी मागतायत तुकोबराय.
मला वेळ आहे कमी, त्यामुळे थोडीशी माझी धावपळ चालली आहे, म्हणजे घाई करतोय मी आपल्या सर्वांसमोर. एका अर्थानं जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याकडे, विश्वनाथांकडे मागणी मागतायत, कृपा करण्याची, कृपादान, प्रेमाचं भातुक अशी मागणी मागतायत. तुकोबारायांना एक पक्क माहिती आहे, परमात्मा देतो, ज्यानं मागितलं त्याला दिलं, पण ज्याने मागितलं त्याला दिलं पण त्याला फसवतो परमात्मा, फसवतो, देऊन फसवतो परमात्मा. तुवा संकाधिकाचे निमाने सायुज्य सौरसू दिधला पुतणे, जे का विषाची स्तनपाने मारो आली. विषाच्या स्तनामध्ये विष घेऊन मारायला आलेल्या पुतनेला सुद्धा परमात्म्यानं सायुज्य मोक्ष प्रदान केलाय. त्या ध्रुव बाळाला जेव्हा आढळपद पाहिजेत होतं, आढळपद म्हणजे बापाची मांडी मिळाली नाही, म्हणून बापाची मांडी मिळावी, आढळपद मिळावं, मला अशी जागा मिळावी की कोणी उठवू नये, त्यासाठी ध्रुवानं भगवान शिवांची आराधना केली आणि भगवान शिवानं त्याला आढळपद दिलं. आढळपदी बाळ वैशविला ध्रुव, शिराचा सागरू उपमन्या, त्या उपमन्यू पुढे धुर्जटी ठेविली जैशी. मागा दूध म्हणितली यासाठी, शिराब्दीची करोनी वाटी. अर्जुना उपमन्यू पुढे धुर्जटी ठेविली जैसी. उपमन्यूला काय दिलं? दुधाचा सागर दिला, क्षीराचा सागर उपमन्याला दिला. एक लहान बाळ होतं, बाळ हुशार होतं ते. एक मावशी आली त्याच्याकडे, अरे तिने सांगितलं, त्या मावशीने सांगितलं असं करा, या बाळाला ना बोरं विकायला आलती, बोर, आपण बोरच विकवा समजा, खजूर विकवाच, खजूर विकायला आलती, शिवरात्री आहे ना, खजूर विकायला आलती. ती मावशी आली दारामध्ये आणि ते बाळ असं गोंडस होतं, मस्त होतं, खोडकर खेळकर असं होतं. तिने सांगितलं, बाळा असं कर ना, घे तुला काय पाहिजे तेवढे खजूर घेऊन टाक. ते बाळ काय घ्यायलाच तयार नाही. ती आई सांगते, अरे बाळा मावशी सांगते ना खजूर घे, पण बाळ काही घ्यायला तयार नाही. अरे तुला पाहिजे तेवढं घे ना, ते घेतच नाही. प्रश्न पडला त्या मावशीला, पण प्रश्न पडला खजूर विकणारीला, आणि त्याच्या आईला पण प्रश्न पडला, काही बाळ खजूर घेत का नाही. आम्ही पण कधी कधी असं स्वतःहून घेत नाही, बाबा देतील तेवढे घेतो. घेत नाही बाळ. नंतर त्या मावशीने सांगितलं, ठीक आहे, तर तू घेत नाही ना, मी माझ्याच हाताने याला काहीतरी देते, तसं घेत नाही तर. मग त्या मावशीने अशी मोठी मूठ भरली आणि त्या पोराकडे ती, त्या पोरानं असा हात पसरला, त्यानं अंदाज केला आपल्या हातात पण बसणार नाही, त्याचा शर्टचा असा भाग पुढे केला आणि त्या शर्टमध्ये त्यानं तो सगळा खजूर घेतला. तर बराच त्याचा म्हणजे असं मोठा हात मारला होता मावशीने, हातात घेत नाही. मावशी निघून गेली आणि मावशी निघून गेल्याच्या नंतर त्या आईने विचारलं, का रे बाळा, मावशी एवढी तुला काकुळती येऊन सांगत होती, मुठभर घे घे, तुला पटतील ते घे, तू का नाही घेतलं? त्याने सांगितलं, आई बघ, गंमत अशी आहे, माझा जो हात आहे ना, माझा हात आहे बारीक, माझ्या हातामध्ये 2-3 आठ्या बसतील. आता मावशीने कसा मोठा हात मारला ना. जेव्हा मागतो परमात्म्याकडे, तेव्हा परमात्मा देत असताना मागतो तेवढंच देतो, आणि जेव्हा परमात्म्याकडे आपण मागत नाही तेव्हा छप्पर फाडके परमात्मा देत आहे. विठ्ठल म्हणतात, हात पसरीजीने धिक्क द्यायची, आम्ही मागत नाही, आणि मागलं तर असं मागतो की जगाच्या कल्याणासाठी येईल असं मागत असतो. मग आता परमात्म्याकडे जगद्गुरु तुकोबाराय मागणी एका आधी विनंती करतात. जर मागायचं असेल तर आधी विनंती करायला लागते. की आपण दादागिरी करतो, मागायचंच आहे, वर्गणी मागायला गेले तर दादागिरी नाही चालत, विनंती लागते, थोडंसं गोड बोलायला लागतं. म्हणून भगवान शिव जे आहेत ना, एकीकडे म्हटलंय शिव भोळा, पण एकीकडे म्हटलंय चक्रवर्ती. जो चक्रवर्ती आहे तो भोळा असू शकत नाही. भगवान शिवानं अनेकांना दिलं, पण काटा काढलाय सगळ्यांचा. भोळा चक्रवर्ती, भोळा म्हणजे बावळट समजू नका.
तो चक्रवर्ती जर होऊ शकतो तर आपल्या कल्पनेतला भोळा भगवान शिव नाही. तुम्ही विश्वनाथ आहात, मी दीन आहे, सामान्य आहे, रंक आहे. असं करा ना, थोडीशी माझ्यावर कृपा करा. अभंगाचं कृपा करल ते थोडी, 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 कृपा करल ते थोडी. पाया पडलो बराडे, पाया पडलो बराडे, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी. पाया पडलो बराडे, पाया पडलो बराडे, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. अनेकांच्यावर कृपा केल्यात परमात्म्यानं. मग ती जास्त केली पाहिजे असं नाही, ती थोडी केली तरी पुष्कळ झाली. हे बघा, परिसाचा स्पर्श लोखंडाला किती झाला पाहिजे? अख्खा घासण्याची गरज नाही, थोडा स्पर्श परमात्म्याची कृपा झाली तरी पुष्कळ होते. संतांचा आशीर्वाद थोडा मिळाला आणि जास्त मिळाला, थोडा काय आणि जास्त काय, जास्तची गरजच नाही. थोडा आशीर्वाद मिळाला तरी भरपूर होतो. मग तुकोबाराय म्हणतात, बघा ना, आज शिवरात्रीचं कीर्तन आहे ना, तुम्ही शिवरात्रीला अभंग घेतलाय ना, मग तुम्ही कोणाकोणावर कृपा केली? तर एक कथाभाग असा येतो, एकच कथा थोडक्यात पाहू आपण. विंध्याचलावर एक पारधी राहत होता. शिकार करण्याचं त्याचं काम. शिकार करायची आणि मग काय मिळेल शिकार ती आणायची आणि आपल्या घरच्यांचा उदरनिर्वाह करायचा, असं त्याचं काम त्या पारध्याचं. शिवरात्रीचा दिवस होता. योगायोगानं शिकारीला निघाला तो. शिकारीला निघालाय, शिवरात्रीचा दिवस आहे, पहाटेच निघाला. पहाटे आंघोळी केली, पहाटे निघाला. निघाल्याच्या नंतर रस्त्यामध्ये अगदी उजाडायच्या आत एक शिव मंदिर लागलं आणि त्या शिव मंदिराच्या परिसरामध्ये आल्याच्या नंतर त्या ठिकाणी आवाज यायला लागला. भजनाचा आवाज येतोय, मृदंगाचा आवाज येतोय, टाळेचा आवाज येतोय, विण्याचा आवाज येतोय, लोकांचा गजर सुरू आहे. हर हर महादेव, हर हर महादेव. कोणी ओम नमः शिवाय म्हणतंय, कोणी काय वेगळ्या पद्धतीनं भजन म्हणते. असा सगळ्यांचा सामुदायिक गजर सुरू आहे. हरी ओम हरी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर सगळ्यांनी भजन करा. हर हर भोले
शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सगळीकडे या पंचाक्षरी मंत्राचा जप चाललाय. त्या पारध्यानं ऐकलं. या ठिकाणी लोक ओम नमः शिवाय हर हर महादेव म्हणतात. समोर आला काय म्हणे, लोकांना वेळ लागलाय, पार्टी अरे काहीतरी खाय प्यायचं बघायचं, कामं धंदे नाहीत लोकांना, लागले टाळ वाजवायला, पकवाज फुटायला. त्यांना एकादशी आली का कीर्तन, कोणताही कार्यक्रम असला का, शिवरात्री असो, यांना दत्त जयंती असो, यांना काही उपयोगच नाही. सगळेच कार्यक्रम करतात आणि टिंगल करायला लागला. अंतःकरण मलिन झालेलं होतं. अनंत वर्षाची पाप अंतःकरणात साठलेली होती, अनंत जन्माची पाप साठलेली होती. मग लोक संत निंदा, देवाची निंदा तेव्हा करतात की अंतःकरण मलिन असतं, तेव्हा करतात, उगाच नाही होत. संतांची निंदा, देवाची निंदा, ग्रंथांची निंदा, धर्माची निंदा करणाऱ्या माणसांचं अनंत जन्माचं अंतःकरण मलिन असतं. आणि मग त्या मलिन अंतःकरणानं अशी अवहेलना बाहेर पडत असते. लोकांची टिंगल करायला लागला आणि म्हणायला लागला ओम नमः शिवाय. टिंगलीनं म्हणायला लागला ओम नमः शिवाय. गंमत करायला लागला आणि गंमत करत करत पुढे चालला. कर्मधर्म संयोगानं अख्खा दिवस गेला, शिकार काही भेटली नाही. संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाल्याच्या नंतर एका झाडावर चढला आणि बाजूला तळ आहे, या ठिकाणी काहीतरी शिकार येईल असं त्याला वाटलं. मग बाण जवळ आहे, बाण जवळ ठेवलेला आहे, धनुष्य आहे, बाण आहे, दोनही अगदी सज्ज करून ठेवलेत. आणि समोर पाहतोय तलावावर काहीतरी आता शिकार आहे. शिकारीची वाट पाहतोय. वाट पाहत असताना समोर पाहिलं तर थोडीशी बेलाची पानं आडवी येतात. झाड होतं बेलाचं. ज्या झाडावर चढला ते बेलाचं झाड होतं. बेलाची पानं आडवी येतात आणि बेलाची पानं आडवी येतात म्हणून डाव्या हातानं एक एक बेलाचं पान तोडायला सुरुवात केली. बेलाचं पान तोडायचं आणि खाली सोडून द्यायचं. सोडून द्यायचं, ते पान यायचं आणि खाली ज्या ठिकाणी ब्रह्मदेवानं भगवान शिवांची स्थापना केली होती त्या पिंडीवर ते बेलपत्र पडायला लागले. बरं, सहज पडतायत. दिवस शिवरात्रीचा आहे. शिवरात्रीच्या दिवशी भगवान परमात्म्याचं सहज जरी आपल्या तोंडून ओम नमः शिवाय किंवा परमात्म्याचं चिंतन झालं, बेलाची पानं वाहिली गेली, तरी अनंत जन्माची नकळत झालेली सगळी पापं ही दूर होत असतात. विठ्ठल इशारा पण हा आहे. मग भगवान शंकरांची सेवा घडते, नकळत घडतीये. त्या व्याधाला माहिती नाही, त्या पारध्याला माहिती नाही. अशा अवस्थेमध्ये थोड्या उशिरानं एक हरिणी त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी आली. हरिणी पाणी पिण्यासाठी आली. व्याधानं आपल्या धनुष्याला तीर लावला, बाण लावला आणि बाण सोडणार इतक्यात हरिणीच्या लक्षात आलं. हरिणीच्या लक्षात आलं व्याध आहे, आपला घात करणार आहे. हरिणी गर्भीण होती. हरिणीनं त्या व्याधाला पाहिलं, व्याधाच्या जवळ आली, पाणी प्यायची थांबली, व्याधाच्या जवळ आली आणि व्याधाशी संभाषण करू लागली. माणसासारखी बोलायला लागली. हरिण बोलतीये. व्याधाला नवल वाटलं आणि व्याध ऐकायला लागला. तिने सांगितलं, पहा व्याधा, तू मला मारू नको. न मारण्याचं कारण ठीक आहे, मी तुझी शिकार आहे, नियतीचा नियम आहे, हरकत नाही. मी माझ्या बाळांना जन्म देते आणि परत येते, मग तू मला मार आणि मग तू मला खाऊ शकतो. त्यानं सांगितलं, खोटं बोलतेस तू, कदाचित जाशील आणि परत येशील, पण एक मला सांग, तू माणसासारखी बोलते कशी? व्याध म्हणतो, गर्भाची हत्या होऊ नये हे तुला कळतं, तू पशु आहेस, पण ते माणसाला कळत नाही. गर्भाची हत्या होऊ नये हे माणसाला कळत नाही, तू पशु असून तुला कळतं कसं? तुला एवढं ज्ञान आलं कुठून? तिने सांगितलं, व्याधा, मी पूर्वजन्माची ज्या वेळेला समुद्र मंथन केलं, त्या समुद्र मंथनाच्या वेळेला एक जी 14 रत्न निघाली, त्या 14 रत्नांपैकी एक रत्न म्हणजे रंभा मी आहे. स्वर्गात होते, देवांची सेवा करायचे, पण त्या ठिकाणी एक हिरण्य नावाचा एक दैत्य, त्याच्यावर मी भाळले आणि सगळ्या देवांची सेवा सोडून दिली आणि त्याच्याबरोबर राहायला लागले. त्याच्याबरोबर राहत असताना एक दिवस तो शिकारीला गेला. शिकारीला गेल्याच्या नंतर थोडा वेळ होता माझ्याकडे. मी महादेवांच्या
दर्शनासाठी गेले. महादेव क्रोधिष्ठ झाले, कोपायमान झाले आणि त्यांनी माझ्या सख्या काही होत्या त्यांच्या समवेत आम्हाला आणि माझ्या पतीला सुद्धा, त्या हिरण्याला, त्याला सुद्धा शाप दिला की मृत्यूलोकामध्ये तुम्ही हरणी होऊन पडाल, त्यातील एक हरिणी मी आहे. विठ्ठल. तत्पूर्वी त्या व्याधाला हरिणी सांगते मला जाऊ दे. तो सांगतो शपथ घे. तिनं शपथ घेतली. आता तेवढी शपथ मी सांगत नाही, परंतु जे काही संतांची निंदा करणारे असतील, धर्माचा द्वेष करणारे असतील, भजन करणाऱ्यांची निंदा करणारे असतील, कीर्तनकारांची निंदा करणारे असतील, या सगळ्यांची जी निंदा करणारे आहेत, धर्माचं कार्य प्रामाणिकपणे करणाऱ्यांची निंदा करणारे जे आहेत, त्यांचं सगळ्यांचं पातक माझ्या मस्तकी बसो अशी तिने शपथ घेतली. तिला जाऊ दिलं. थोड्या वेळानं दुसरी हरिणी आली. तिने सांगितलं मी तिची जोडीदारी नाही. तीही बोलायला लागली. तिनेही बराच शास्त्रार्थ या व्याधाला सांगितला. निघून गेली. दोघंही निघून गेल्या. पहिल्या हरिणीने पिलांना जन्म दिला. पहिली हरिण, दुसरी हरिण आणि तो हरिण, नर हरिण होऊन पडलेला हिरण्य, तो आणि ती लहान झालेली बाळ, ही सगळी जण व्याधाकडे येऊन उभी राहिली आणि सांगितलं आता व्याधा, आता तुला खायचंय ना, आम्हाला तू खाऊ शकतो. आम्ही तुला शब्द दिला होता, पशु सुद्धा शब्द पाळता तो शब्द दिला होता तुला, आता तू खाऊ शकतो. पण गंमत अशी झाली, जी हरणी होती पहिली ती म्हणते मी तुला शब्द दिलाय, तू मला खा. हरणीनं सांगितलं मला खा. तो जो नर हरिण होता तो बोलायला लागला की तुम्ही माझ्या पत्न्या आहात, तुमचं संरक्षण करणं माझं काम आहे. तुझी लहान बाळं आहेत, तुला प्राण देऊन चालणार नाही, या ठिकाणी तू माझा प्राण घे असं म्हणायला लागला. तिची जोडीची जी दुसरी हरिण होती ती म्हणते बघा तुम्ही यांचं संगोपन करू शकता, या बाळांचं संगोपन करू शकता, तुमची दोघांची आवश्यकता आहे, तुम्ही मला मारा, मला खा. आता तिघं ऐकायला तयार नाही. ती लहान जी बछडं झाली होती हरणीची पाडसं, ती हरणीची पाडसं बोलायला लागली बघा तुमची गरज आहे, तुम्ही जर असाल तर नवीन बाळ तयार होती, आमचं काही विशेष काम नाही, आम्हाला जरी खाल्लं तरी चालेल, आम्ही जायला तयार आहोत. सगळ्यांचा संवाद चाललाय. एक हरिण म्हणते मला खा, दुसरी म्हणते तिला नको मला खा, नर म्हणतो मला खा, बाळ म्हणतात मला खा. त्या हरणींची आपल्या जर अंगावर आल्याच्या नंतर त्या माकडीनी जी गोष्ट आहे, ती माकडी बाळाच्या डोक्यावर पाय देऊन बाहेर निघते. संकटामध्ये आपण इतरांना सहकार्य नाही करत, आपण वाचण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्या हरिणी संस्कारी होत्या आणि त्या विचार करतायत दुसऱ्याचा प्राण जाण्यापेक्षा त्याचा वाचवावा आणि आमचा प्राण गेला तरी चालेल या विचारात होत्या. आता वाजल्यात किती एक आणखी याला जोड गोष्ट मी थोडी सांगतो तुम्हाला. नको सांगू ना. स्पर्श करतो एका दुसऱ्या गोष्टीला. सारखी गोष्ट एक घडलेली आहे महाभारतामध्ये. ज्या वेळेला पांडव जे आहेत ते पांडव वनवासामध्ये होते. 12 वर्ष वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास. या अज्ञातवासामध्ये असताना, क्षमा करा मला सगळेजण थोडासा वेळ द्या, माझ्या भाषेचं तुम्ही. अज्ञातवासामध्ये असताना एक चक्र नावाचं एक राज्य आहे. एकचक्री नावाचं राज्य आहे. त्या राज्यामध्ये वनवासामध्ये असताना पांडव त्या ठिकाणी वास्तव्याला राहिले. 5ही पांडव, कुंती माता आणि द्रौपदी सगळेजण वास्तव्याला आहे. आणि अशा अवस्थेमध्ये त्या गावामध्ये अशी परिस्थिती होती, एक राक्षस होता. त्या राक्षसाचं नाव आहे बकासूर. आणि तो बकासूर, त्याचा नियम होता तो गावात जायचा ना, पाहिजे तेवढी माणसं खायचा. मग गावकऱ्यांनी मीटिंग घेतली, ठरवलं याला आठवड्यातून एकदा आपण गाडावर अन्न, 2 बैल आणि एक गाडी हाकणारा छकडेवाला, काय म्हणतात त्याला, गाडीवाला, छकडेवाला, असं एवढं खाद्य आपण देत जाऊ ठरलं. आणि ज्या दिवशी पांडव वस्तीला होते त्या दिवशी त्या ज्या ब्राह्मणाकडे होते त्या ब्राह्मणाच्या घरावरती पाळी आली. आता ब्राह्मणाच्या घरावर पाळी आली आणि ब्राह्मणाच्या घरावर पाळी आल्याच्या नंतर
माणसं रडतायत आणि त्याच्या घरामध्ये हीच अवस्था झाली आहे. तो मालक म्हणतो मी जातो, बाई म्हणते मी जाते, मोठी पोरगी आहे ती म्हणे मी जाते, आणि तो लहान मुलगा आहे तो म्हणतो मी जातो. ही गोष्ट कुंती मातेनं ऐकली आणि तिनं सांगितलं आम्ही तुमच्याकडे आश्रयाला आहे, आमचं पण काहीतरी कर्तव्य आहे, तुम्ही जाऊ नका, माझ्या भीमाला पाठवते. हे ऐकायला तयार नाही. शेवटी भीमाला तयार केलं. तयार करण्यापूर्वी परत एक गोष्ट अशी घडली. धर्मराजा म्हणतो मी मोठा आहे, माझं नाव का नाही घेतलं. माणसं कशी असतात बघा ना, ही संस्कारी माणसं कशी असतात. आपण जर त्यांच्याशी तुलना केली तर कदाचित त्यांच्या आरशात आपली प्रतिमा पाहता येईल. मग धर्मराजा म्हणतोय मी जातो, या ठिकाणी भीमदादा म्हणतोय कुंती मातेनं सांगितलंय मी जातो, सगळेजण तेच म्हणतात. शेवटी शिक्कामोर्तब झाला भीमदादावर. भीमदादा गेला आणि त्या ठिकाणी भीमदादा बोलतो हे बघा ना, मलाच जाऊ द्या, तुमच्याच वाट्याचं खातोय, किमान आज तरी एवढी खाण्याची संधी आली, गाडाभर अन्न हे सगळं खाण्याची आज संधी आली. रुपोदर होता, त्याला किती खाल्लं तरी पोट भरत नव्हतं भीमाचं. भीमाचं कितीही खाल्लं तरी पोट भरत नव्हतं. भीमाचं पोट तेव्हाच भरायचं जेव्हा हा कुंतीचा घास आला, भीमाचं पोट भरायचं. मग तेवढं अन्न खाल्लं, त्या ठिकाणी त्या राक्षसाचा वध केला. सारखी गोष्ट म्हणून सांगितली. व्याधानं या ठिकाणी त्यांच्याकडनं शास्त्रार्थ ऐकला, त्या हरणांकडनं शास्त्रार्थ ऐकला आणि दिवस होता शिवरात्रीचा. शास्त्रार्थ किंबहुना ती गोष्ट आज सांगण्याचा प्रभात आहे आणि ती गोष्ट ऐकणं आणि अर्थातच भगवत चर्चा ऐकणं. त्या व्याधाला भगवत चर्चा ऐकली, नामचिंतन केलं आणि त्याच्यानंतर शास्त्रार्थ ऐकला, जागरण केलेलं आहे आणि उपवास केलेला आहे. या सगळ्या गोष्टी केल्या. आपण सुद्धा आज दिवसभर उपवास केलाय, आता जागर करायचं आहे, जागायचंय बरं का, जागर करायचं आहे, भगवत चिंतन करायचं आहे, नामचिंतन करायचं आहे. या सगळ्या गोष्टी जशा त्यांनी केल्या, त्याला तात्काळ त्या ठिकाणी भगवान शिवानं विमान आणलं आणि त्या विमानामध्ये बसून आपल्या निजस्थानाला घेऊन गेले. मी अशी विनंती करीन की आम्हाला सध्या कोणाला नेऊ नको, आम्हाला आणखी बराच शास्त्रार्थ ऐकायचं. विठ्ठल मग त्यावर तुम्ही कृपा केली, माझ्यावर तरी थोडीशी कृपा करा. कृपा कराल ती थोडी, पाया पडलो बराडी. विठोबा Bye.